पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। राज्य पोलीस दलात पोलीस अधिकाऱ्यांची शेकडो पदे रिक्त असल्यामुळे अनेक गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे। राज्य पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची शेकडो पदे रिक्त आहेत। तर आता कुठे किती जागा असणार आणि हा GR कधी निघणार ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। राज्यातील जवळपास सर्वच पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांची वानवा आहे। तपास अधिकाऱ्यांकडे क्षमतेपेक्षा जास्त गुन्ह्यांची प्रकरणे देण्यात येतात, त्यामुळे पोलीस ठाण्यातील अनेक तपास प्रलंबित आहेत। यातच त्याच पोलीस अधिकाऱ्यांकडून राजकीय नेत्यांचे, मंत्र्यांचे बंदोबस्त आणि सण उत्सव काळातील बंदोबस्त करून घेण्यात येत आहेत। रिक्त पदांमुळे अनेक तपास संथ गतीने सुरू असून त्याचा परिणाम दोषसिद्धीवरून सुद्धा पडत आहे। राज्यात सध्या सुमारे 3000 पोलीस अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत। शिवाय पोलीस दलात कार्यरत व पदोन्नतीच्या कक्षेत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नतीलाही विलंब होत आहे। ठाणेदारांची बरीच पदे रिक्त असल्यामुळे अनेक पोलीस ठाण्याला प्रभारी पद नाही। तसेच काही संवेदनशील गुन्ह्याचा तपास करण्याकरिता पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची कमतरता असून अडचणी निर्माण होत आहेत। राज्यात पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या 2272 रिक्त जागा आहेत। कोकण परिक्षेत्रात सर्वाधिक 1684 पोलीस उपनिरीक्षकांची पदे रिक्त आहेत। पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची 366 पदे रिक्त आहेत। पोलीस निरीक्षकांची सर्वाधिक रिक्त पदे 205 कोकण विभागात रिक्त आहेत। तपास अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची गरज असते, मात्र पोलीस दलात उपनिरीक्षक अधिकाऱ्यांच्या 2500पेक्षा जास्त रिक्त असल्यामुळे एका अधिकाऱ्यांकडे अनेक तपास देण्यात येतात। एक ना धड भाराभर चिंध्या अशा अवस्था सध्या तपास अधिकाऱ्यांची झाली आहे। गृह मंत्रालय आणि पोलीस महासंचालक कार्यालयाने समन्वय साधून या समस्येवर तोडगा काढणे गरजेचे आहे। राज्यात रिक्त पदे असलेल्या आयुक्तालयात मुंबई आणि पुणे पोलीस आयुक्तालय पहिल्या स्थानावर आहे। मुंबई क्षेत्रात पोलीस उपनिरीक्षकांच्या सर्वाधिक 1684 जागा रिक्त आहेत। पुण्यात 219 पदे, नागपुरात 108 पदे, छत्रपती संभाजीनगरात 101 पदे, तर अमरावतीमध्ये 86 पदे रिक्त आहेत। कोकण 1 आणि नाशिकमध्ये प्रत्येकी 37 पदे रिक्त आहेत। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या MS24 मराठी न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।